नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आज संडे स्पेशल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. लपंडाव या मालिकेचा नुकताच एक हटके प्रोमो आउट झालाय. आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की कान्हाची जी स्टाईल आहे ती एकदम जगावेगळी आणि युनिक असते. तर या नवीन प्रोमो वरून आपल्याला असं दिसतंय की सखी आणि कान्हाचा जो डिवोर्स आहे तो कॅन्सल झालाय आणि परशूचा प्लॅन फेल झालाय, तो तोंडावर आपटणार आहे. तर मित्रांनो, सगळं काही जाणून घेऊया आपण आजच्या भागात. त्याआधी तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर मी एक व्हॉट्सअप ग्रुप चॅनल ऍड केलाय, त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देत आहे, त्याला सुद्धा नक्कीच जॉईन करा. आणि डोंट वरी मित्रांनो, पूर्णपणे सेफ आहे. तुमचे नंबर्स कोणालाच दिसणार नाहीये, अगदी मला सुद्धा नाही. तर पटकन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कमेंटमध्ये मी त्याची लिंक टाकत आहे. आणि मित्रांनो, चला सुरू करूया आपण आजच्या प्रेडिक्शनला. परशूने आता वकिलाला फोन केला असतो, त्यामुळे आता वकील डिवोर्सचे पेपर्स घेऊन घरी येणार आहे कामत बंगल्यावर. आणि मीनाक्षी ते डिवोर्सचे पेपर्स आता सखी समोर करते आणि तिला म्हणणार, तू तर जिंकली आहेस ना ग, घे मग तुझ्या जिंकण्यावर शिक्कामोर्तब कर आणि देऊन टाक या कान्हाला डिवोर्स. आणि आता मनस्विनी म्हणजे ही सरकार सुद्धा हिच्या विरोधात नाही जात मीनाक्षीच्या, कारण या सरकारला सुद्धा आता तेच हवं असतं. सरकारला वाटत असतं की कान्हा आता काही आपल्या कामाचा नाहीये. त्याने पैसे तर घेतले सगळे, पण त्याचं काम सुद्धा त्याने नीट केलं नाहीये, म्हणून तिला सुद्धा आता या डिवोर्स पासून काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. आणि ती सगळं हाकी दृश्य ते हसत बघत असते. तर मीनाक्षी सखीला डिवोर्स द्यायला सांगते कान्हाला, आणि सखी त्यावर काहीच नाही बोलत आणि ती कान्हाकडे बघते. कान्हाला सुद्धा आता सखी सोबत एक वेगळीच अटॅचमेंट झाली असते, म्हणून त्याला सुद्धा हा डिवोर्स नको असतो. त्याचबरोबर आपण मागच्या भागात हे बघितलं होतं की सखीला सुद्धा हा डिवोर्स नकोय तिला, आणि सगळं हवंसं वाटतंय तिला. कान्हा, ती चाड सगळं आवडायला लागलंय. आणि आपल्याला येणाऱ्या एपिसोड्स मध्ये हे सुद्धा पाहायला मिळणार आहे की सखी आणि कान्हा आता एकत्र राहणार, म्हणजे यांचा डिवोर्स जो आहे तो कॅन्सल होणार आहे. तर मित्रांनो, आता सखी सगळ्यांसमोर म्हणणार की मी कान्हाला डिवोर्स देणार नाही, आणि हे ऐकून आता सगळ्यांना धक्का बसेल. आणि बाकी लोक आता सखीच्या आणि कान्हाच्या नात्यावर प्रश्न उचलणार की तुम्ही दोघं तर वेगळे राहता, तुमचं लग्न झालंय आणि तुम्हाला डिवोर्स नको, मग तुम्ही वेगळे का राहतायत? कान्हा गेस्ट रूम मध्ये, तो तुझ्या रूम मध्ये. त्यामुळे कदाचित असं डिसिजन घेतलं जातं. आणि नवीन प्रोमो आउट झालाय, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की सखी आणि कान्हाला एकत्र राहायला, एका बेडरूम मध्ये राहायला सांगितलं जातं. आणि आता सखीला टेन्शन येते आणि सखी आता कान्हाला म्हणते, आता आपण एकाच रूम मध्ये कसं झोपायचं? त्यावर आता कान्हा सखीला म्हणणार, ओ बेबी सरकार टेन्शन का घेत आहे? हे आजकालचे मी काही सिनेमे सिरियल बघतोय ना, त्यात नवरा बायको एकत्र तर असतात, पण त्यांच्यामध्ये झोपताना लोड, उशे, पडदे, रुसवे फुगवे सगळंच असतं. आता सखी नीट ऐकू लागते कान्हाचं बोलणं, आणि कान्हा आता सखीला म्हणणार की पण आपण तर सणा आहो ना, तर आपली स्टाईलच वेगळी आहे. तर आता सखी कान्हाला म्हणणार की तू मुद्द्याचं बोल, तुला काय म्हणायचंय ते. तर त्यावर आता कान्हा सखीला म्हणतो की मर्यादावर कुठली सीमारेषा नसावी. आपण जर ठरवलं ना तर मर्यादा ही मोरपिसावर सुद्धा राखता येते. आणि त्यामुळे कान्हा एक मोरपीस घेणार तिचं सखीच्याच रूम मधलं, आणि तो आता सखीला म्हणणार की फक्त जे नातं आहे ते सखी आणि कान्हाचं असावं लागतं. आणि बेडवर आता दोघांच्या मध्ये कान्हा मोरपीस ठेवणार आहे, आणि दोघेही एकत्र आता बेडवर झोपणार आणि एकमेकांकडे बघत त्यांच्यामध्ये एक मोरपीस असणार आहे. सखी आणि कान्हाचं नातं सुद्धा आता आपल्याला बहरताना दिसतंय आणि खूप छान बॉन्डिंग दिसते आपल्याला. आणि यांनी हा कन्सेप्ट एक वेगळाच आणलाय, छान मोरपीस वगैरे मधात ठेवण्याचा. म्हणजे बाकी सिरियल्स मध्ये तर आपण सगळं कॉमनच बघतो, उषा वगैरे. हे कान्हाचं सुद्धा म्हणणं अगदी बरोबर आहे. ते थोडंसं हटकी करण्याचा यांनी इथे प्रयत्न केलाय. तुम्हाला कान्हाची स्टाईल कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. त्यानंतर मित्रांनो, परशू आता तोंडावर आपटलाय, कारण सखीने कान्हाला डिवोर्स दिल्याने आणि कान्हा त्याच घरात राहणार आहे. कान्हा आता परशूला चांगलीच अद्दल घडवणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहणार आहोत की कान्हा आता सरकारच्या जास्तीत जास्त जवळ राहण्याचा प्रयत्न करणार आहे. सरकारला उद्ध्वस्त करण्यासाठी तिच्या कंपनीचे सगळे डिटेल्स आता कान्हा घेणार आहे. कान्हाला आता या सरकारच्या कंपनीत नोकरी हवी आहे, आणि सध्या त्याच्याकडे चान्स सुद्धा खूप चांगला आहे. कान्हाने त्याचा पहिला आणि खतरनाक डाव टाकलाय, ज्याने या मनस्विनीचं म्हणजे या सरकारचं खूप मोठं नुकसान झालंय. तिचे 70 एम्प्लॉईज सोडून गेले आहेत. त्याचबरोबर कान्हाने 10% शेअर्स विकत घेतले आहेत कामत ग्रुपचे. आणि हो मित्रांनो, थोडंसं आता दुसऱ्या विषयी सुद्धा बोलूया, ज्यामध्ये आता सखी आणि तिच्या खऱ्या आईच्या भेटण्याची खूप चर्चा सुरू आहे. आता गौतमने तर खरंच खूप प्रयत्न केले त्याच्या बाजूने. त्याने सखीला खूप हिंट्स दिले आहेत, तिचे व्हिडिओ सुद्धा काढले, सखी तिथे पोहोचली पाहिजे म्हणून. पण या सगळ्याच्या मागे मनस्विनीला शंका येते. सखीचं असं वागणं बघून मनस्विनी सखीच्या खोलीत जाते, आणि तिथे या मनस्विनीला त्या विलाचा फोटो दिसतो, जिथे तिने तिच्या सख्ख्या बहिणीला 20 वर्षापासून डांबून ठेवलं असतं.
सखीच्या आईला म्हणजे खऱ्या तेजस्विनी कामतला सखीची आस असते आणि ती म्हणत असते मनस्विनीला की माझी सखी एक दिवस येणार आणि मला इथून सोडवणार, तेव्हापासून माझी चांगली वेळ ही सुरू होणार आणि मनस्विनी तुझा लपंडाव हा संपणार. तर दुसरीकडे अननोन नंबरवरून आता गौतम सखीला त्या विलाचे व्हिडिओज वगैरे सगळं पाठवतो, ती तिथे पोहोचली पाहिजे म्हणून. आणि त्याचा प्लॅन जवळजवळ सक्सेसफुल होताना सुद्धा आपल्याला दिसतोय. सखी आता कान्हाला तिथे घेऊन जाते, त्याला ती सगळं शेअर करते. तर कान्हा आणि सखी आता बुलेटने लास्ट एपिसोडमध्ये म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये आपल्याला दिसले आहेत की कान्हा आणि सखी बुलेटवरच निघाले आहेत लोकेशन शोधण्यासाठी. आणि उद्या आपण पाहणार आहोत की सखी आणि कान्हा तिथे पोहोचतात सुद्धा. सखी आता कान्हाला ते शटर सुद्धा दाखवते, ज्यानंतर आता कान्हा ते शटर उघडून बघतो. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की जी मनस्विनीची गुंड आहे ती तिथून तेजस्विनीला हलवत असतात. तर प्रेक्षकांनो, सरळ म्हणायचं तर मला तरी असं वाटत नाही आणि तुम्हालाही ऑफकोर्स माहितीच असेल कुठे ना कुठे की इतक्या लवकर आणि इतक्या सहजासहजी तर आपल्या सखीची आणि तिच्या आईची भेट तर नाहीच होणार आहे. हा एक फक्त सस्पेन्स आहे, कारण आता मनस्विनीला पत्ता लागलाय, तर त्यामुळे ती लगेच तिच्या गुंडांना फोन करणार आणि तिचे गुंड तेजस्विनीला तिथून हलवणार. पण आतमध्ये असं असतं तरी काय ज्यामुळे सखी आणि कान्हाला खूप मोठा धक्का बसतो आणि दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघतात. हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, उद्याचा भाग अजिबात मिस करू नका. आणि हो, आपल्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यामुळे मी वोट सुद्धा टाकलाय. तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन आली आहे, ज्यामध्ये मी लपंडाव बरोबर आणखी एक मालिका करणार आहे. तर मित्रांनो, सध्या तरी त्यामध्ये लग्नानंतर होईलच प्रेम याला सगळ्यात जास्त वोट्स मिळाले आहेत. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर ठरलं तर मगला मिळाले आहेत. तुम्ही अजूनही वोट केलं नसेल तर लवकर वोट करा, त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देऊन देईल. सो लवकरच मी तुमच्यासाठी एक दुसरं सिरियल सुद्धा घेऊन येते. मोस्ट प्रोबॅबली ते लग्नानंतर होईलच प्रेम हेच असेल, कारण त्याला सगळ्यात जास्त वोट्स मिळाले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, आपलं नुकतंच एक कोलॅबोरेशन झालंय. तुमच्या जीवनात किंवा आयुष्यात पैशाची अडचण आहे, तुमच्या नात्यात काही तणाव आहे किंवा तुमचं मन अस्वस्थ आहे, तर स्वामी समर्थ ज्योतिष केंद्र यांना नक्की संपर्क साधा. आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ज्योतिषी तुम्हाला मार्गदर्शन करतील. ते लग्नाविषयी असो, मंगळदोष असो किंवा तुमचा कोणता पर्सनल प्रॉब्लेम किंवा नोकरीचा विषय असो, तुम्हाला फक्त 3 दिवसात समाधान मिळणार असा त्यांचा दावा सुद्धा आहे. तर आजच गुरुजींशी संपर्क साधा. मित्रांनो, आजच्या भागाचा ओव्हरऑल रिव्ह्यू देते तुम्हाला. सखी आणि कान्हाचा डिवोर्स कॅन्सल होणार आहे आणि ते आता एकत्र राहणार आहात. आणि कान्हा आता सरकारच्या कंपनीमध्ये नोकरी करणार आहे आणि लवकरच तो दुसरा डाव सुद्धा टाकणार आहे. आणि सखी आणि तिच्या आईची भेट होण्यासाठी आपल्याला थोडी वाट आता आणखी पाहावी लागणार आहे. तर मित्रांनो, असे सिरियलचे अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संडे स्पेशल कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. आणि